राज्य सरकारने 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले। या 40 तालुक्यांपैकीच पुरंदर तालुका देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला। पुरंदर तालुक्याला सद्यस्थितीत नाझरे धरण असेल किंवा गराडे धरण असेल यातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र हे दोन्ही धरणे देखील कोरडे ठाक पडली आहेत। त्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। लोकांना अगदी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। पुरंदर तालुक्यातील पंचायत समितीमार्फत ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत लोकांना पिण्याची पाण्याची सोय केली जाते। राज्य सरकारने 2,46,00,000 रुपये निधी दिला आहे। यापैकी केवळ 1,54,00,000 निधी सद्यस्थितीत खर्चण्यात आलेला आहे। साहजिकच 40 गावांना 89 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातो। 40 गावे आणि 357 वाड्या वस्त्यांना या टँकरमधून पाणी पुरवठा केला जातो। परंतु यामुळे निधी खर्चला नसल्यामुळे साहजिकच या अनेक गावांना अगदी 5 दिवसांना 1 टँकर असा पाणी जातोय। यावेळेस गटविकास अधिकारी यांच्याशी माहिती घेतली। त्यावेळेस त्यांनी महावितरण व निरा डावा कालवा बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा येत नसल्याची माहिती दिलेली आहे। आणि साहजिकच यामुळे गावागावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट बघावी लागत आहे। परंतु मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।